बोलण्यावर पूर्ण लक्ष द्या. डाव्या पायाचा पंजा उजव्या पायाच्या याच्यावर तुम्ही भारोत्तोलन करायचं. भारोत्तोलन म्हणजे गिनती घ्यायची 90 अंशाची. 90 अंशाची गिनती घ्यायची अशी. आणि त्याच्यानंतर पूर्ण नाही. केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या तारकळस येथील आमची परसबाग आता फुलली आहे. टोमॅटोच्या रोपांना फुलं आली आहेत. लवकरच फळामध्ये रूपांतर होईल. त्याचबरोबर ही गोबी, पालक तिने सुद्धा आता बाळाचं धरलेलं आहे. या वाफ्यातील मेथी ही सुद्धा खूप छान पद्धतीनं मोठी होत आहे. मिरचीची रोपं सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत. ही संपूर्ण बाग सेंद्रिय आहे. इकडं थोडंसं वांग्याची रोपं लावलेली आहेत. या वांग्यावर थोडासा काहीतरी रोग आलेला दिसतो, परंतु आपली ही सेंद्रिय असल्यामुळं यावर कुठलीही रासायनिक फवारणी केलेली नाही. इकडं वन औषधी उद्यान पूर्ण ज्या औषधी वनस्पती आहेत त्यांची लागवड केलेली आहे. तिला थोडंसं अजून मोठं होण्यासाठी वेळ लागत आहे. आमचे कला शिक्षक श्री बजरंग सिंगारे सर या रोपांना पाणी देत आहेत. जसं जसं ही बाग मोठी होईल तसं तिचं सौंदर्य वाढत आहे. कंपोस्ट खत, त्याचबरोबर इथं ऑक्सिजन पार्क करणार आहोत. इथं तुळशींची लागवड करणं बाकी आहे. इकडं गांडूळ खत सेंद्रिय पद्धतीनं या बागेला देण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने ही आमची परसबाग आता फुलत आहे, बाळाचं धरीत आहे. उद्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या बागेतील भाजीपाला दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये नक्कीच मिळेल. आणि सोबतच विद्यार्थिनींना शिकायलाही मिळेल. रोपं कशी वाढतात, त्यांना कशाची गरज असते, बागेत कोणती कामं करावी लागतात, तण कसं काढतात, खतामुळं काय होतं, सेंद्रिय खतांमुळं काय होतं, कीड व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टी आमच्या विद्यार्थिनींना शिकायला मिळतील. आम्ही सर्व शिक्षक उत्साहानं काम करतो. पालकसुद्धा आमच्या या कामामध्ये सहभागी आहेत. पालकांनी पण मदत केलेली आहे आणि आलेले पालक कुतूहलानं या बागेकडं बघत असतात. अशी ही परसबाग नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी छान पद्धतीने पुढे जाईल. धन्यवाद.